ये प्रशांत ये। साहेब काय करताय तुम्ही? तू कितीही साळसूतपणाचा आ वाढण्याचा प्रयत्न केलास तरी तुझा खरा चेहरा आमच्या समोर आलाय। अहो साहेब खरंच मी काही नाही केलंय। बोल नकोस। आमच्या घरातल्या सुनांच्या अब्रूवरती हात टाकताना तुला जराही वाटलं नाही? ज्यावरती आंधळा विश्वास टाकला त्याचं हेच फळ दिलाच। लाज नाही वाटली तुला असं नीचपणा करताना? साहेब मी खरंच काय नाही केलं साहेब। खरंच काय केलं नाही? खरंच काय नाही केलं। आमच्या घरच्या सुना, पोरीबाळी आणि पाड्यावरच्या मुली तुला काय हातातलं खेळणं वाटलं काय रे? हरामखोरा, तुला मी जिवंत सोडणार नाही। बरं झालं आलात, घेऊन जा या हरामखोराला। साहेब अहो साहेब 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 मला माफ करा, वाट चुकलो होतो मी। अहो पैशाचा मोह झाला होता मला, वाईट मार्गाला निघालो होतो मी। साहेब चूक झाली माझी साहेब। पुन्हा माझ्याकडे अशी चूक होणार नाही, मला माफ करा, पण मला पोलिसात देऊ नका। घेऊन जा याला, सोडू नका, पळून जाण्याचा प्रयत्न करेल। ऐका चाल चल, चल तू चल रे, जास्त बोल नकोस, समजलं ना? लक्ष ठेवा त्याच्यावर, पळून जाईल तर। चाल आतमध्ये। साहेब कशी वाटली पोलिसाची ऍक्टिंग? परत काय लागलं तर बोलवा, येतो। साहेब आता का मारताय? का मारताय? अरे तुझ्याबरोबर गुंड दिले होते, त्या 5 मुली आणि तो एक मूर्ख। तुला सांभाळता आला नाही, हँडल करता आला नाही त्यांना? अरे हे प्रकरण एवढं पुढे गेलंच कसं? काय बोलता साहेब तुम्ही? अहो तुम्ही पण आला होतात ना त्याला मारायला, मग ते कार्ट वाचलंच कसं? त्याच्यामुळेच तर सगळा डाव उधळला गेला। काय माहित त्याचा जीव चिवट आहे का यांचा मृत्युंजय जप त्याच्या कामी आला। पण आता जास्त वेळ नाहीये। हे बघ, तू इथून गायब हो, इथे कोणालाही दिसता कामा नाही, समजलं? आसपास जरी दिसलास ना तरी ते जीव घेतील तुझा। चल निघ इथून। हो साहेब येतो नाही। त्या वेड्याने हा मोठा डाव उलटवला, पण आता फार काळ नाहीये। आधी त्याला आणि मग एक एक करून या सरनाईकांना संपवणार आहे मी। पण तो मूर्ख स्वतःचा बचाव करेल अशा अवस्थेत नाहीये। हीच संधी साधायला हवी। दयानंदराव, एवढा मोठा गुन्हा तुमच्या नजरेआड का होईना पण घडत होता, तुम्हाला संशय सुद्धा आला नाही? एवढं मोठं प्लॅनिंग तुमच्यापासून लपवून कसं काय करू शकला तो?
तेच तर दुर्दैव आहे आपलं. माफ करा अरविंदराव, पण आपण मात्र काम करताना कायद्याने ढिगभर पेपर गोळा करतो, पण धंदा करतो ते मात्र विश्वासानेच ना. मला सांगा, आपल्याबरोबर काम करणारा माणूस आज ज्या विश्वासाने आत्मीयतेने आपल्याबरोबर काम करतो, तो असा वेडा वाकडा विचार करत असेल असं आपल्या मनात तरी येतं का हो कधी? पण त्या नजरेने आपण दुनियेकडे पाहतच नाही ना. आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. ही जबाबदारी माझीच म्हणायला हवी. मी मात्र चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्याची झळ मात्र तुम्हाला लागली. माफ करा. पण आता मात्र डोळे उघडले. हे काम एकट्या प्रशांतचं नाहीये, त्याच्याबरोबर आणखीनही काही माणसं असतील. कारण मुंबईला येताना मी फक्त प्रशांतला माझ्या सोबत घेऊन आलो होतो, पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची संख्या काही कमी नाहीये. ते सगळे कोल्हापूरला असतात. आणखीन काहीतरी भयंकर होण्यापेक्षा ही कीड कुठपर्यंत पोचली आहे हे लवकरात लवकर मला शोधून काढायला हवं. आणि त्यासाठीच कोल्हापूरला जाणं भाग आहे. तारा, प्रशांत तुमच्याशी जे काही वागला ते चुकीचंच होतं, त्याबद्दल मी माफी मागतो. पण त्या गुन्हेगारांना सोडणार नाही. जन्माची अद्दल घडवीन, तडफडवून तडफडवून मारीन, हा माझा शब्द आहे. काका, तुमच्या हाताला हे कधी लागलं? प्रशांतला मग अशी मारताना मला वाटतं लागलं असेल ते, पण हे काही महत्वाचं नाहीये. त्या प्रशांतला मला नीट मारता आलं नाही, त्याचा मला जास्त त्रास होतोय. एवढं आपण तरी काय करणार? शेवटी आपण कायद्याने वागणारी माणसं. गुन्हेगाराला पोलिसांच्या हवाली करण्याशिवाय दुसरं आपण काय करू शकतो? पण आता मात्र माझ्या अस्तनीत आणखीन असे किती निखारे आहेत ते मात्र मला शोधायलाच हवं. आणि त्याकरता कोल्हापुरात जाणं महत्वाचं आहे. कारण तिथलं जाळं पिंजून काढेपर्यंत किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. मी अंबाबाईंकडे प्रार्थना करीन की श्रेयसला या संकटातून लवकरात लवकर सोड आणि तो नक्की बरा होईल, मला खात्री आहे. आणि तुम्ही देखील
काळजी घ्या सगळ्यांनी. येतो. काका, तुम्ही कितीही साळसूतपणाचा आव आणलात तरी मी एक ना एक दिवस हे सिद्ध करून दाखवीन. या सगळ्या मागे तुम्हीच आहात. हा ताराचा वायदा हाय. श्रेयसवर हल्ला तुम्हीच केलात ना? तुम्हीच त्याला मारण्याचा प्रयत्न केलात ना? आज श्रेयस हॉस्पिटलमध्ये आहे तो तुमच्यामुळे. शेवटी तुम्ही तुमचं म्हणणं खरं करून दाखवलं. तुम्ही कितीही म्हणालात तरी तुमच्या हातावरची जखम ही प्रशांतला मारलेल्याची नाहीये. कारण ही जखम मी हॉस्पिटलमध्ये असतानाच पाहिली होती. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. काय चाललंय? श्रेयस 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 काय चाललंय? श्रेयस श्रेयस कोण लागतो तो तुमचा? आजपर्यंत इतक्या गोष्टी केल्या, तुमचे माझे कित्येक नातेवाईक मेलेत, पण तेव्हा तुम्ही साधा एक प्रश्न देखील मला विचारला नाही. मग आत्ताच श्रेयस बद्दल हा पुळका का? कशासाठी? असं काही आहे का जे मला माहित नाही? तुमच्या भावाचा मुलगा गेल्या 30 वर्षात त्याला एकदाही पाहिलं नाही, त्याच्याबद्दल काय एवढं? मी आता गावाला चाललोय. हे प्रकरण शांत होईपर्यंत तिथेच थांबेन. तोपर्यंत हे नीट हँडल करा. श्रेयसवर हल्ला कोणी केला यापेक्षा तारा त्याच्याबरोबर पूजेला बसली नाही म्हणून त्याच्या जीवावर बेतलं हे लोकांना ओरडून सांगा. म्हणजे सगळ्यांचंच लक्ष विचलित होईल आणि पुन्हा आमच्यावर आवाज चढवायचा नाही. लक्षात राहील.
मी तुझ्या पुढे पदर पसरते. काही नकोय मला, फक्त आणि फक्त माझ्या श्रेयसला वाचव. देवा, मी जर माझ्या श्रेयसला गमावून बसले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी त्याला सांभाळण्याची, त्याच्या सेफ्टीची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्या मम्माला वचन दिलं होतं मी त्याला वाचवणं सोडाच, पण माझं मरण त्याने स्वतःवर घेतलंय. मला वाचवलं आणि स्वतः मरणाशी झुंजतोय तो आता. हवं तर माझं आयुष्य तू त्याला दे देवा, पण मला माझा श्रेयस परत हवाय. मला माझा श्रेयस परत हवाय. त्याला सांगायचं राहूनच गेलं की माझं त्याच्यावर केवढं प्रेम आहे. सगळे त्याला वेडा म्हणतात, पण त्याचा हाच वेडेपणा मला लई आवडतो. स्वतःला तो असा कुचकामी समजत होता. त्याला तुझ्याकडे बोलवून घे असं सांगत होता, पण मी नाही पाठवणार त्याला तुझ्याकडे. मी नाही पाठवणार, कधीच नाही पाठवणार. त्याच्यावर आयुष्यभराचा प्रेमाचा, सुखाचा, आनंदाचा वर्षाव केल्याशिवाय तर नाहीच पाठवणार देवा. अजून आमचं अख्खं आयुष्य जगणं बाकी आहे देवा. श्रेयस सोबतचा सुखी संसार तर माझ्या नशिबात नाही, पण गरज पडली तर मी माझं नशीब पण बदले. पण मी माझ्या श्रेयसला तर लांब जाऊ देणार नाही. मग त्यासाठी मला तुझ्या विरोधात उभं राहावं लागलं तरी मी ते करायला तयार आहे. कारण माझं प्रेम खरं आहे आणि खऱ्या प्रेमाची ताकद केवढी मोठी असते तुला माहिती. आता तू ठरव, तू माझ्या बरोबर आहेस की माझ्या विरोधात. देवा, तू माझ्या बरोबर राहा किंवा नको राहूस, पण माझ्या श्रेयसच्या पाठीशी राहा. तुझा आशीर्वाद घेऊन जाते मी माझ्या श्रेयसकडे. संजय मामा, तुम्ही इथंच थांबा, मी आतमध्ये जाऊन येते. बरं, ये जाऊ.